बातमी येवल्यातून आहे। कांद्याचे दर सध्या घसरलेले, शेतकरी अडचणीमध्ये सापडले। सुट्टीनंतर कांद्याचा लिलाव सुरू होणार आहे। दर 6 ते 7 रुपये किलो असणारे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आता सापडल्याचं पाहायला मिळतंय। पुढचे काही दिवस बाजार समित्यांना सुट्ट्या असणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती संकटाची टांगती तलवार आहे। याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। सणांमुळे येवला कृषी उत्पन्न बाजार समिती व लासलगाव बाजार समिती 2 ते 3 दिवस बंद होती। मात्र आता कांद्याचे लिलाव पूर्ववत झाले। आपण बघितलं तर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाले असेल, मात्र कांद्याचे बाजारभाव 1000 रुपयाच्या आत आल्याची परिस्थिती बाजार समितीमध्ये दिसून येत आहे। आपल्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी काय सांगेल की बाजार भाव 1000च्या आत आलेले कशी परिस्थिती? आज साधारणतः कांदा हा सरासरी 7 ते 7 रुपये किलो प्रमाणे विकला गेला आहे। मागील 2 ते 4 दिवस सणामुळे सुट्ट्या होत्या, त्यामुळे कांदा हा बराच पडून राहिला होता आणि आता परत फक्त बुधवार आणि उद्या पण सुट्टी आहे मार्केटला। त्याच्यानंतर 8 ते 10 दिवस हे मार्च एंड असल्यामुळं कांदा पण मार्केट कमिटी बंद राहणार आहे आणि आता सध्या कांदा शेतकरी बराच पडून आहे, त्याच्यामुळे शेतकरी भरपूर अडचणी देणार आहे। काय मागणी सरकारने आणि याच्यात कमीत कमी 500 ते 600 रुपये अनुदान देण्याची मागणी आहे। ते सरकारने याच्यावर लवकरात लवकर लक्ष द्यावे। परत बघितलं तर सुट्ट्यांमुळे बाजार समिती बंद होती, मात्र मार्च एंडमुळे देखील बाजार समिती काही दिवस बंद राहणार आहे। नक्कीच याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असून सरकारने 1000 ते 1500 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे। नरेंद्र बटाव, महाराष्ट्र न्यूज, येवला।